नमस्कार. टेस्ट बाय शीतल्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसन शिमला मिरचीची भाजी. त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघू. पाव किलो शिमला मिरची मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाऊण वाटी बेसन घेतले आहे. 3 शिमला मिरचीसाठी 3 मोठा चमचा बेसन असे प्रमाण घेतलेले आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल, पाव चमचा हिंग, 1 चमचा मोहरी, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड व अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये बेसन टाकून मंद आचेवर भाजून घेऊ. 2-3 मिनिटासाठी बेसन भाजूया. बेसन भाजल्यामुळे आपली भाजी चिकट होणार नाही. 2-3 मिनिटं झाले आहेत. आता आपण हे बेसन चांगले खमंग भाजले आहे. आपल्याला बेसनाचा रंग चेंज करायचा नाही आहे. त्यातले मॉइश्चर संपले की आपण हे काढून घ्यायचे. तर आपण हे काढून घेऊया आता पॅन स्वच्छ करून परत गॅसवर आपण गरम करायला ठेवला आहे. तुम्ही पाहिजे तर दुसरा पॅनही वापरू शकता. पॅन गरम झाला की आपण त्यात तेल टाकू. तेलामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग आणि लसूण घालून घेऊया. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तो चांगला परतायचा आहे. फोडणी चांगली बसली की भाजीला खूप चांगली चव येते. आता आपण त्याच्यात शिमला मिरची घालून घेऊ आणि फोडणीमध्ये चांगली परतवू. पूर्ण भाजीला चांगली फोडणी बसली की आपण त्यात मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि आमचूर पावडर. आता हे सगळे मसाले आपण चांगले अर्धा मिनटं परतून घेऊ. मसाले अर्धा मिनटं चांगले परतले जातात. बघा, मसाले आता परतून आले आहे. आता आपण ही भाजी झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगली शिजवूया. शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात 50 ते 60% शिमला मिरची शिजते. आता आपण बघूया. झाकण काढून आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकलेले आहे. मीठ आधी टाकले नाही कारण त्यामुळे जास्त पाणी सुटले असते भाजीला आणि भाजी बेसन टाकल्यावर चिकट झाली असते. तर भाजीला मीठ चांगले लागल्यानंतर आपण त्यात बेसन टाकूया आणि चांगले कोट होईपर्यंत हलवूया. 1 मिनिटामध्ये बेसन चांगले कोट झाले आहे. आता आपण ही बेसन आणि शिमला मिर्च परत 5 ते 7 मिनिटे झाकून वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. ह्यात मी थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि ही कोथिंबीर न हलवताच ह्यावर झाकण ठेवायचे आहे. त्यामुळे कोथिंबीरीचा चव त्याच्यात उतरते आणि हिरवेपणा तसाच राहतो. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं चांगले भाजीला शिजून घेऊ. 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाजी चेक करूया. बघा, आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीरीचा हिरवागार रंगही तसाच्या तसा आहे आणि चवही उतरली असेल चांगली.
तर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.